नमस्कार. लोकव्रत प्रकाशनच्या या फेसबुक पेजवर मी भैरवी देशपांडे आणि माझ्यासोबत माननीय माणिकजी घारपुरे आम्ही आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतोय. मंडळी, आपण जाणताच की मागील काही दिवसांपासून शिक्षक दिनाच्या निमित्तानं आपण वेगवेगळ्या तऱ्हेच्या वेगवेगळ्या प्रकारच्या क्षेत्रांमध्ये म्हणजे शिक्षण क्षेत्रातही अनेक प्रकार आहेत. अनेक तऱ्हेच्या शिक्षक आणि शिक्षिकांच्या मुलाखती घेतोय. आजच्या या 5व्या पुष्पात आपल्यासोबत इथे उपस्थित आहेत माननीय श्री सचिन देशपांडे आणि भाग्यश्रीजी देशपांडे. सचिनजी आणि भाग्यश्रीजी, आपणा दोघांचंही लोकव्रत प्रकाशनाच्या वतीनं मी सहर्ष स्वागत करते. धन्यवाद. खरं म्हणजे आपण असं म्हणू शकतो की लहानपणापासून आपल्या डोळ्यांसमोर काही आदर्श असतात, ज्यांची चित्र आपण आपल्या मनामध्ये कुठेतरी रुजवलेली असतात, बिंबवलेली असतात. पण आदर्श हा नेहमी कुठेतरी जुना किंवा एखाद्या तस्वीरीत बघितलेला असणं आवश्यक नाही. आपल्या अवतीभोवती सुद्धा जर आपण डोळे उघडे ठेवून बघितलं तर अशी छोटी मोठी माणसं समाजासाठी त्यांचं छोटं मोठं योगदान देताना आपल्याला दिसतात. त्यांना आदर्श ठरवायचं की नाही, ते कितपत आदर्शवत आहेत आणि त्यांच्याकडून काय काय शिकण्यासारखं, काय काय घेण्यासारखं, त्यांना काय काय देण्यासारखं आहे, या विचारानं आजची ही मुलाखत आपण घेतोय. सचिनजी, आपण आता मुलाखतीला सुरुवात करूया. तुम्हा दोघांची ओळख आपल्या प्रेक्षकांना या मुलाखतीच्या दरम्यान होणार आहेच, कारण आपला हा विश्वास आहे की व्यक्ती आणि त्याचं काम या दोन्ही गोष्टी त्याच्या बोलण्यातनं, त्याच्या व्यक्तिमत्वातनं दिसत असतात. मला तुम्हाला पहिला प्रश्न असा आवडेल की विचारायला आवडेल की तुमची शाळा हा एक फार मोठा कुतूहलाचा विषय आहे आम्हा सगळ्यांसाठीच. तर नेमकी तुमच्या शाळेची गोष्ट काय आहे, म्हणजे ती सुरुवात कशी झाली, कुठून झाली आणि नेमकं तुम्ही दोघं काय करताय? म्हणजे तुम्हाला आम्ही मुलाखतीला बोलावलं आहे, तुमच्याबद्दल आम्हाला माहिती पण आहे, पण तुमच्याकडनं आम्हाला बऱ्याच गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. इतके प्रश्न आहेत मनात की मला वाटतं आम्ही कमी आणि तुम्ही जास्त बोलावं. तेव्हा माझ्या या प्रश्नाचं तुम्ही उत्तर द्यावं अशी विनंती आहे तुम्हाला. नक्कीच. ही शाळा, आमच्या शाळेचं नाव अभ्युदय ग्लोबल विलेज स्कूल असं नाव आहे आणि नागपूरवरून 45 किलोमीटर दूर ही शाळा एक बावनगाव नावाच्या गावाच्या हद्दीत येते. आम्ही गावात नाहीच आहे, ही शाळा एका शेतात आहे. आमचा स्वतःचा एक 5.5 एकराचा परिसर आहे आणि त्याच्या पलीकडे अजून एक 7 एकराची अजून जागा आहे. थोडी लागून नसल्यामुळे थोडी दूर आहे, म्हणजे 300 मीटर दूर आहे. तर असं एक शेत आणि असा परिसर, इथे ही आमची शाळा आहे. आणि शाळेची सुरुवात सन 2010 मध्ये झाली. आमच्या संस्थेचे संस्थापक आणि तसेच या शाळेचे संस्थापक डॉक्टर प्रकाश गांधी त्यांनी याची स्थापना केली जून 2010 मध्ये. तर विकल्प ही जी संस्था आहे ज्याच्या अंतर्गत आम्ही ही शाळा चालवतो, त्या संस्थेने या परिसरात 2000 पासून जवळपास गेली 20 वर्ष काहीतरी कामं केली आहेत. त्याच्या आधी म्हणजे 2010च्या आधी 10 वर्ष. आणि त्या 10 वर्षात वेगवेगळ्या लोकांसाठी कामं सुरू होती. शेतकरी असतील किंवा बचत गट असतील किंवा अजून महिला असतील आहेत किंवा मुलांसाठी संस्कार वर्ग असतील, तर अशा वेगवेगळे इथे प्रयोग सुरू होते. तर तेव्हा लक्षात आलं की असं हे जे काम आहे हे अस्थायी काम आहे, कारण की याचा इम्पॅक्ट जो असतो टेम्पररी असतो. म्हणजे आपण एखादं शिबिर घेतलं की त्याच्यानंतर महिनाभर आपल्याला फार उत्साह असतो, पण ते पूर्णपणे न रुजल्यामुळे ते जीवनात पूर्णपणे येत नाही आपल्या. ते शेतकरी असो की मुलं असो की कोणी असो, त्याचा इम्पॅक्ट काही ना काही आयुष्यात नक्कीच होत असतो. पण समजा आपल्याला परमनंट इम्पॅक्ट आणि चांगला इम्पॅक्ट आपल्याला द्यायचा असेल तर त्याच्यासाठी एक इन्स्टिट्यूशनल सेटअपची गरज आपल्याला आहे. तर या दृष्टिकोनातून सन 2010 मध्ये डॉक्टर प्रकाश गांधी यांनी ही या शाळेची स्थापना केली. 2014 मध्ये भाग्यश्री आणि मी या शाळेला पूर्णपणे जॉईन झालो. 2013 मध्ये आमचं लग्न झालं आणि त्याच्या आधीच आम्ही दोघांनी आपापल्या नोकऱ्या सोडलेल्या होत्या आणि 2014 मध्ये आम्ही हा निर्णय घेतला की आपण आता याच कामासाठी पूर्ण आपला वेळ देऊ. आणि 2013-14 पर्यंत पूर्णपणे ही शाळा म्हणजे फक्त डॉक्टर प्रकाश गांधी ते एकटेच बघत होते आणि त्याच्यात आम्ही दोघं जॉईन झालो आणि हळूहळू मग काम करता करता बऱ्याच गोष्टी इव्हॉल्व्ह व्हायला लागल्या.
कारण की जरी आपण विजन भरपूर मोठं ठेवून नेहमीच आपण जरी चालत असलो तरी सुद्धा इव्होल्युशन जो आहे हा प्रकृतीचा नियम आहे. तर इव्होल्युशन नसेल आणि स्पेशली शिक्षण क्षेत्रात जर इव्होल्युशन नसेल, त्याला आपण उत्क्रांती म्हणतो, नसेल तर ते त्याला स्टॅग्नेशन येऊन जातं. पण जेव्हा आपण समाजात काम करत असतो तर तेव्हा आपल्याला समाजाची गरज काय आहे ते आधी आपल्याला बघायला लागतं. तर शाळा जरी एक आपण शिक्षण आणि त्याचा एक ब्रॉड लेवल जरी ठरलेला असला तरी सुद्धा या क्षेत्रात काय गरज आहे ते आधी आपण आयडेंटिफाय केलं पाहिजे आणि त्याच्यावर काम करून त्याला शिक्षणाशी कसं जोडता येईल हा आपला प्रयत्न असला पाहिजे. तर या प्रयत्नाचंच नाव म्हणजे अभ्युदय ग्लोबल विलेज स्कूल आहे. म्हणजे या परिसरात आमचे येणारे पालक कोण आहे, कोणत्या परिसरातून मुलं येत आहेत, त्यांच्या घरची परिस्थिती काय आहे, त्यांचं पारंपरिक त्यांची जीवनशैली आतापर्यंत काय राहिलेली आहे, त्यांचे उद्योग काय आहे, ह्या सगळ्या दृष्टीने जेव्हा विचार केला तेव्हा लक्षात आलं की बहुतांश लोक शेती या क्षेत्रातून येत आहेत किंवा शेतमजुरी करणारे लोक त्यांची मुलं आहेत आणि ह्या क्षेत्रातली परिस्थिती काय आहे, तर शेती जास्त आहे. ह्या सगळ्या दृष्टिकोनातून आम्ही विचार केला की शेतीला सुद्धा आपल्याला आपल्या पाठ्यक्रमात कसं जोडता येईल आहे किंवा त्याला फक्त सिलेबस न म्हणता त्याला एक जीवनशैली म्हणून आपल्याला कसं स्वीकारता येईल आहे, त्याचा उपयोग इतर विषय शिकायला कसा करता येईल आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू आपोआप ते इव्हॉल्व्ह व्हायला लागल्या आणि आम्हाला त्या इव्होल्युशन मध्ये फार मजा येते. रोज काही ना काही नवीन घडत असतं आणि त्या इव्होल्युशनच नाव म्हणजे आमची शाळा. म्हणजे आदर्श आणि वास्तव यांची सांगड घालून तुम्ही काम करता आहात. ऍक्च्युली तेच म्हणता येईल की जे तुम्ही बघताय आजूबाजूला तुमच्या परिसरात ते कुठेतरी तुमच्या शाळेच्या अभ्यासक्रमात आपोआप ऍड होत जात आहे अशा सारखाच हा एक भाव वाटतोय मला. मला एक प्रश्न आणखीन असा पडतो की तुम्ही दोघंही उच्च शिक्षित आहात. म्हणजे आम्ही तुमचा जेव्हा परिचय वाचला तेव्हा लक्षात आलं हे. मग तुम्हाला बरीच क्षेत्र खुली होती म्हणजे काम करण्यासाठी. काहीतरी वेगळं काम करावं ही उर्मी जेव्हा मनात आली असेल तेव्हा ते शिक्षण क्षेत्रच असावं असं विशेषत्वाने का ठरवलं? कोणीही उत्तर देऊ शकता तुम्ही. अगदी अगदी. म्हणजे दोघांचे वेगळे वेगळे उत्तर आहेत पण मी दोघांच्या तर्फेच उत्तर देते. सचिनच्या रक्तात होतं हे म्हणजे सेवा कार्य त्याच्या रक्तात होतं कारण की त्याचे जे आजोबा आहेत ते बाळासाहेब देशपांडे त्यांनी भारतात वनवासी कल्याण आश्रम अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमाची स्थापना केली जशपूर नावाच्या ठिकाणी आणि वनवासी लोकांसाठी त्यांनी खूप कामं केलेत आणि ती आता संस्था पण खूप मोठी झालेली आहे. त्यामुळे त्यांनी त्याच्या आजोबांना लहानपणापासून बघितलेलं होतं सेवा कार्य म्हणजे काय आणि कसं स्वतःला झोकून द्यावं लागतं. त्यामुळे त्याच्या रक्तातच हे होतं. तो कॉर्पोरेट्स मध्ये जेव्हा काम करत होता तेव्हा त्याने तेव्हाच ठरवलं पण होतं की हे तो जन्मभर करणार नाही. आणि मी माझ्या बाबांनीच ही शाळा सुरू केली म्हणजे आता जे संस्थापक सचिनने सांगितले डॉक्टर प्रकाश गांधी ते म्हणजे माझे बाबा. त्यामुळे आई बाबांकडून मलाही हे कळलं होतं पण मला तरी कॉर्पोरेट जगही बघायची इच्छा होती किंवा तिथे काम करायची सुद्धा इच्छा होती. आपल्याला थांबायचंय का? नाही बोला तुम्ही. ओके. सो पण माझ्या बाबतीत असं झालं की मी माझ्यासोबत कॉर्पोरेट जगात ज्या ज्या गोष्टी घडत गेल्या कधी कधी एखादं चांगलं काम व्हायचं असेल तर काहीतरी त्याच्या आधी एक बॅक पुश किंवा पुल असा लागतो किंवा होतो आणि काही काही गोष्टी तेव्हा अशा घडल्या ज्याच्यामुळे पण मला ही इच्छा होती की मला हे जन्मभर करायचं नाहीये. म्हणजे कॉर्पोरेट जगात मी स्वतःची जी मी जशी आहे तशी मला राहता येत नव्हतं. आता आपण कोविडवाले मास्क घालतोय पण तेव्हा वेगळे वेगळे मास्क घालावे लागायचे जे आपण नाही आहोत तसं आपल्याला दाखवावं लागायचं आणि म्हणून ते सफोकेशन कुठेतरी एक 4-5 वर्ष मी सहन केलं. पण मग हे कळलं होतं की आपल्याला काहीतरी वेगळं करायचं हे मी
मला करायचं नाहीये, पण काहीतरी त्याला अर्थपूर्ण करण्याची गरज आहे. आणि मग बाबांनी शाळा सुरू केलेलीच होती, तर मग आम्हाला असं वाटलं की त्या स्वप्नाला आपण पूर्ण करावं. आणि मग फॉर्च्युनेटली म्हणजे हे आम्हाला थोडं डिवाईनच वाटतं की सचिनची आणि माझी एका मॅट्रिमनी थ्रू भेट होणं आणि दोघांच्या गोष्टी जुळणं, की दोघांच्या परिभाषा सगळ्या जुळल्या, सक्सेसच्या, लक्झरीच्या, कम्फर्टच्या, आनंदाच्या, सुखाच्या. आणि हे पण कळत होतं की शाश्वत सुख कशात आहे. आणि तर त्या याच्यात मग आम्ही मग सचिनने ऑलरेडी जॉब सोडलेला होता, मग मी पण सोडला आणि पूर्णपणे हे काम करायचं ठरवलं. आणि आता असं वाटतं की आपण काहीतरी त्याग करून काहीतरी करतो आहे असं अजिबात एकदा नाही जाणवत. इनफॅक्ट ते करत राहिलो असतो तर कदाचित आपल्या मानसिक शारीरिक सगळ्या गोष्टींचा स्वास्थ्याचा त्याग झाला असता. इथे तर आमचं उलट बॅटरी रोज चार्ज होते. त्यामुळे हे तुम्ही एक खूपच मोठा विचार मांडलेला आहे. कारण असं होतं ना की शिवाजी प्रत्येकाला जन्मायला हवा असतो, पण तो दुसऱ्याच्या घरामध्ये. पण इथे तुम्हाला त्या सेवा व्रताचं बाळकडूच मिळालं होतं, दोघांकडूनही, दोन्ही घरामधून, दोघांच्याही. आणि ती अशी एक गाठ पडणं हा खरंच एक दैवी योग आहे. तुम्ही बोलता बोलता म्हणालात की आम्ही त्याग करतोय वगैरे, असं काही वाटत नाही. पण त्याग असं नाही, पण तुम्ही दोघंही जेव्हा नोकरी करत होतात तेव्हा महानगरांमधून राहिला आहात आणि तिथून निघून एक छोट्या खेड्यामध्ये की जिथे बरेच अभाव असतात. तर त्या अभावांमध्ये जगताना बऱ्याच तडजोडी कराव्या लागल्या असतील तुम्हाला. मे बी म्हणजे ती तडजोड करतोय असं जाणवलंही नसेल, पण कधीतरी की अरे हे इथे नाहीये किंवा हे इथे कसं आणता येईल असा सुद्धा तुम्ही त्यासाठी विचार केला असेल. तर असे काही अनुभव आहेत का? आम्हाला आवडतील ऐकायला. हो, असेही म्हणजे अनुभव आहेतच. म्हणजे आजच्या काळानुसार जे जे हवं आहे, जे पाहिजे आपल्याला ते हवंच असतं. म्हणजे आज आपण बोलू शकतो आहे कारण टेक्नॉलॉजी आहे आणि या ठिकाणी टेक्नॉलॉजी पोहोचली आहे. तर अशा गोष्टींची गरज नेहमीच असते आणि याच्यासाठी तडजोड थोडी करावी लागली. म्हणजे आमच्याकडे आता फक्त 1 वर्षापूर्वीच इंटरनेट आलेलं आहे. याच्यापूर्वी इंटरनेट फार चांगलं नव्हतं. तर आम्हाला एक डेडिकेटेड इंटरनेट लीज लाईन आम्हाला साधं एक ईमेल करायचं असेल तर आम्हाला बरेचदा नागपूरला जाऊन ते करावं लागायचे. सगळे मग आम्ही इंटरनेटशी रिलेटेड सगळे कामं आठवड्यातून एका दिवसासाठी साठवायचो, कारण की 10 वेळा येणं जाणं नाही परवडायचं. म्हणून मग ते सगळे कामं आम्ही नागपूरला जाऊन करायचो. तर म्हणजे आम्हाला साधा फोन कॉल करायचा असेल तर आम्हाला रात्र असो की काही असं मला बाहेर येऊनच करावं लागायचं, इतकं हे होतं. बट आता देवाच्या कृपेने इंटरनेट आणि अशा सगळ्या गोष्टी आल्या. तसं म्हणजे सचिनचं लहानपण हे खेड्यातच झालं होतं. म्हणजे जशपूर अजूनही बऱ्यापैकी इंटिरियर एक गाव आहे. त्यामुळे त्याला या ओव्हरऑल याची थोडीशी सवय तरी होती. पण मी इतक्या सेफ आणि इतक्या सिक्युअर ठिकाणी राहिले की मला लाईन, इलेक्ट्रिसिटी जाणं हेच माझ्यासाठी ही खूप मोठा हे होतं. साप कधी निघू शकतो कुठूनही. तर मग कळलं की आपण त्यांच्या इथे राहायला आलोय, म्हणजे आपण सापाच्या घरी राहायला आलोय. त्यामुळे त्यांचं निघणं स्वाभाविक आहे. आपल्याला सावध राहून व्यवस्थित राहायचंय. मग मला थोडासा वेळ लागला खरं सांगायचं तर हे व्हायला. आमचा मुलगा आमच्यापेक्षा फास्ट, म्हणजे त्याला जो लहान, तो 3.5 महिन्यांचा होता जेव्हा मी नागपूरवरून इकडे कम्प्लिटली शिफ्ट झालो. या निर्णयानंतर की शाश्वत सुद्धा याच शाळेत शिकेल, त्याचं नाव शाश्वत आहे आणि तो पण याच शाळेत शिकेल हे ठरवलं होतं आणि म्हणून मग इकडे शिफ्ट झालो. पण तो लगेच तो कारण लहानपणी तिथे होता त्यामुळे त्याला ऍडजस्ट व्हायला वेळ नाही लागला. पण सचिनलाही कम्पॅरेटिव्हली खूप कमी लागलं, मला थोडंसं जास्त वेळ. जशपूरला 15 दिवस लाईट नसायची लहानपणी आमच्या. एकदा लाईट गेली पावसाळ्यात तर कधी येणार तर माहित नसायचं. तर इथे काय 2-4 तास जाते, 6 तास जाते, त्याच्यावर काही जात नाही. पण हे आहे की महानगरामध्ये राहिल्यामुळे काही सवयी लागलेल्या होत्या. म्हणजे अनइंटरप्टेड इंटरनेट हवा आहे आपल्याला, लवकर ऍक्सेस काही पण करायची जी सवय होती. पण इंजिनियर्स आणि हा सगळ्या याचा जो एक फायदा आहे की याचा उपयोग आपल्याला शिक्षणासाठी चांगला कसा करता येईल हे सतत नेहमी डोक्यात असतं. तर इंटरनेट आलं तर त्याचा उपयोग कसा करावा, ऍटलिस्ट आता तेवढं विजडम तरी आलेलं आहे शिक्षण क्षेत्रात काम केल्यामुळे. नाहीतर त्याचा उपयोग कमी, दुरुपयोग जास्त होतो. तर इनफॅक्ट आमचं इव्होल्युशन जास्त सुरू आहे. बाकीच्यांनी म्हटलं, बऱ्याच लोकांना असं वाटतं की आम्ही काहीतरी वेगळं करतो आहे वगैरे लोकांसाठी. ठीक आहे, सेवा तर आम्ही करतोच आहे, त्याच्याबद्दल
हे नाहीये, निस्वार्थपणे आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय. पण तरी सुद्धा आम्हाला जे मिळत आहे ते इंटँजिबल आहे आणि त्याला मोजता येत. म्हणजे आनंद, सुख आणि लोकांकडून मिळणारं प्रेम याच्यासाठी काही माप बनलेलं नाही अजून. ते फक्त आम्हीच सांगू शकतो की आम्हाला किती मिळत आहे. तर ते आमचं खरं गेन आहे. ते तुमच्या चेहऱ्यावरनं कळतंय आम्हाला की ते हे बोलताना, शाळेविषयी बोलताना किती आनंद, किती समाधान निथळतोय चेहऱ्यावरनं. आणि म्हणजे मी बरीच मला म्हणजे कॉर्पोरेट्स मध्ये काम करत असताना किंवा महानगरांमध्ये, मी पुण्याला, सुरतला, मुंबईला 3 ठिकाणी जॉब केले. तर प्रत्येक वेळेस पगार झाला की काहीतरी घरच्यांसाठी काहीतरी घ्यायचं, नाही तर स्वतःसाठी काहीतरी घ्यायचं, पण घ्यायचं. त्यामुळे सेव्हिंग्स किंवा ओव्हरऑल हे माझ्यात ते नव्हतंच. मग इकडे आल्यावर जे काही गरजा आम्ही ठरवून कमी केल्या की आपल्याकडे काय काय गरजेचं आहे तेवढंच बघूया. म्हणजे आधी माझ्यासाठी असं म्हणजे लहानपणी असं असायचं की दिवाळी किंवा बर्थडेलाच शॉपिंग व्हायची, पण एकदा स्वतः कमवायला लागली त्यामुळे कुर्ते घ्यायचे तर असे कधीही जायचं आणि मॉलमधून कुर्ते घेऊन यायचे. पण एकदा हे काम स्वीकारल्यावर आपल्याला आपल्या गरजांवर लक्ष देणं हे गरजेचं वाटलं. मग आमच्या घरी पण, म्हणजे आमच्या जेव्हा लग्न ठरलं तेव्हाही तो बँगलोरला होता, मी पुण्याला होती, तेव्हा आमच्या फोन कॉलमध्येच आमचं हे ठरलं होतं की घरी सोफ्याची गरज नाही तर आपण सोफा नाहीच घेऊ, आपल्या घरी खुर्च्या राहतील, आपण प्रेमाने आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करू, मन लावून त्यांच्यासाठी पोहे उपमा करू, पण घरी जेवढ्या गोष्टी गरजेच्या आहेत तेवढ्याच आपण देऊ. त्यामुळे एक ठरलं की नीड्स आणि आपल्या डिझायर्सला कमी करायचं आणि व्यवस्थितपणे कमी करायचं. जेवढं गरजेचं आहे तेवढा आनंदही घ्यायचा, कारण की आपल्याला सहजीवनाचा आनंदही घ्यायचा आहे, मनसोक्त घ्यायचा आहे, पण त्याच्यासाठी वस्तू गरजेच्या नाही. एकमेकासोबत मन लावून राहता आलं पाहिजे आणि एकमेकाशी प्रॉब्लेम शेअर करता आले पाहिजे. त्यामुळे या काही गोष्टी ठरल्यामुळे आणि एकमेकाचा तो पार्टनरशिप समजून आधी नीट घेतल्यावर पार्टनरशिप मध्ये एंटर झाल्यामुळे मजा आहे. म्हणजे आधी तुम्ही स्वतःसाठी घेण्यातलं सुख अनुभवत होता, आता देण्यातलं सुख अनुभवताय. की देण्यात सुद्धा सुख आहे, कोणासाठी तरी काहीतरी करण्यातलं सुख. हो. आणि आम्ही जेव्हा आता गावांमध्ये जातो वेगवेगळ्या गोष्टींसाठी, तर देणं काय आहे त्यांच्याकडून शिकायला मिळतं. म्हणजे आपल्या घरी सगळ्या गोष्टी नसताना जेव्हा कोणीतरी आपल्यासाठी दुधाचा चहा बनवतो, कारण की आम्ही आलेलो आहोत जे एरवी ते काळा चहा पितात, किंवा छोट्या म्हणजे कमी रिसोर्सेस मध्ये सुद्धा घरी आलेल्यांना किती प्रेम देता येईल. त्यामुळे शाश्वत असो की आम्ही असो, आम्ही जास्त भाग्यवान होतो. आम्हाला भरभरून प्रेम मिळतं. मी गेल्या त्यांच्या चेहऱ्यावर एक आनंद असतो की सर आणि मॅडम आल्यात. त्यामुळे जसं ते सचिन म्हणाला की देतो जेवढं आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पटेनी भरभरून मिळतं. त्यामुळे घेण्यातलं देण्यातलं सगळ्याच आनंद आहे. इन्व्हेस्टमेंटचा तो हे आहे ना की आपण किती इन्व्हेस्ट करतो, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट आहे. बरोबर. ROI जे आहे त्याचे हे मापदंड वेगळे इकडे. एकूण तुमच्या दोघांच्याही चेहऱ्यावरनच ते लक्षात येत आहे की तुम्ही किती इन्व्हेस्टमेंट केली आहे ते, कारण त्याचं रिटर्न तुमच्या चेहऱ्यावर दिसतंय अगदी. एक थोडासा वेगळा प्रश्न विचारू का तुम्हाला? वेगळा म्हणजे हा तुम्हाला बऱ्याच लोकांनी विचारला असेल की आपण असं म्हणतो की छान असं सुंदर, जसं आता भाग्यश्रीजी बोलत होत्या सहजीवनाबद्दल आणि त्यातल्या आनंदाबद्दल, तर नेमकं हे समीकरण कसं जुळलं? म्हणजे गांधी प्लस देशपांडे हे समीकरण कसं जुळलं? कारण मला हा प्रश्न महत्वाचा याच्यासाठी वाटतोय की तुम्ही जे काम करताय त्यामध्ये एक प्रोलॉंग चांगला सहकारी आणि इतकं छान रिलेशनशिप आणि बॉन्डिंग असणं फार गरजेचं वाटतंय मला. हे असल्याशिवाय अंडरस्टँडिंग, बॉन्डिंग हे असल्याशिवाय निश्चितच तुमचा प्रवास इतका सुखकर आणि इतका सहज होत नाही, कारण होऊ शकणारच नाही. आज तुमच्या दोघांच्या बोलण्यात जी सहजता जाणवते सगळ्यात महत्वाची, तर ती सहजता म्हणजे तुमच्या सहजीवनाचं मर्म आहे. तर याची नेमकी सुरुवात कशी काय झाली? ओके. म्हणजे ते आहे की आम्ही दोघांच्या पालकांकडूनही आम्हाला ते दिसायचं
त्यामुळे त्यांचं सहजीवनही आम्ही बघितलं. आणि आमची म्हणजे एकमेकाला भेटण्याच्या आधीची जी काही कल्पना होती की काय काय नको आहे ते माहिती होतं व्यक्तीमध्ये, ती एक क्लॅरिटी होती. सचिनसाठी तर अर्थात मीच पहिली व्यक्ती होती बहुतेक जी त्यांनी बघितली. आणि त्यांनी ओव्हरऑल त्याच्या बहिणी साठी जेव्हा स्थळं यायची तेव्हा हे एक ठरवलं होतं की मी खूप बघण्याच्या कार्यक्रमांमध्ये नाही जाणार, कारण की एखाद्या मुलीच्या घरी नाही ऐकणं केव्हा ते खूप डिफिकल्ट असतं. त्यामुळे त्याला ते प्रकार तो करायचा नव्हता, त्यांनी ठरवलं होतं. मी मात्र 5-6 मुलांना पुण्यात भेटली होती. आणि फक्त आम्ही मॅट्रिमोनीमध्ये व्यवस्थितपणे मांडलं होतं की आम्हाला काय करायचंय. आणि ती एक खूप महत्वाची गोष्ट होती. आणि आम्हाला याच्यात डिव्हिनिटी दिसतेच, म्हणजे दैवत्व दिसतच. ही योजनाच असते. आणि म्हणजे जसं मी जेव्हा पहिल्यांदा सचिनचा कॉल आला, म्हणजे आता हे थोडं फनी पण वाटेल, पण जेव्हा पहिल्यांदा फोन आला तेव्हा मी सारेगमप ऐकत होती, म्हणजे बघत होती टीव्हीवर. आणि त्याच्यात कोणचं गाणं, अलबेला सजन अलबेला सजन आयो रे नावाचं गाणं वाजत होतं. तेव्हा मी म्हणजे त्याचा फोन उचलला पण नव्हता. पण त्याच्यानंतर लगेच फोन केला आणि आमचा पहिला फोन कॉलच 2 तास चालला. आणि त्याच्यात कुठेही तुला काय बनवता येतं, मला काय करता येतं, माझं पॅकेज किती आहे, तुझं पॅकेज किती आहे, पॅकेज हा शब्द उच्चारलाच गेला नाही. आणि पूर्ण वेळ आयुष्याचं ध्येय काय आणि आयुष्यात करायचं काय एकमेकाला, ते सगळंच इतकं सुंदरपणे मॅच झालं की आई बाबा लोकांना नंतर नसतंही कदाचित पटलं तरी आम्ही हे ठरवलं होतं की आम्ही लग्न करणार आहोत. कुठेतरी ती एक खात्री पहिल्या त्या फोन कॉल मध्येच आली. आणि ते सगळ्याच त्या गोष्टी मॅच झाल्या ज्या आयुष्यात करायच्या. राजेश्वरीच्या बाबांना माझ्या आजोबांबद्दलही माहित होतं. तिच्या बाबांनी पण आहे, त्याच्यामुळे वनवासी क्षेत्रामध्ये माझ्या असल्यामुळे त्यांना ते माहित होतच. पण हा नोटीस पिरियड मध्ये होता जेव्हा आई बाबांना मी ऑलरेडी नोकरी सोडलेली होती, त्यागपत्र दिलेलं होतं. पण तरी सुद्धा म्हणजे दोन्ही परिवार जेव्हा भेटले तेव्हा कधीही पॅकेज काय, पुढे जाऊन काय करणार, ह्या सगळ्यांबद्दल कधी चर्चा झाली नाही. दुसरं आम्ही दोघांनाही ब्युटी ची जी संकल्पना होती की म्हणजे आमच्या दिसण्यावरूनही ते तुम्हाला दिसतच की आम्ही किती ब्युटिफुल आहोत. पण आम्हाला तुम्ही सध्या सर्वात सुंदर दिसताय. आम्हाला तेच वाटतं. कारण प्रत्येका व्यक्तीची ब्युटी ही त्याच्या मनाचं प्रतिबिंब असते. एक्झॅक्टली. है ना, तुमचं मन किती नितळ आणि स्वच्छ आहे हे तुमचा चेहरा सांगतो. आणि सुंदर दिसणं वेगळं आणि सुंदर असणं वेगळं आहे. बरोबर. सुंदर असण्याला द्यायला पाहिजे प्रत्येक. आम्ही त्या सुंदर असण्यावर गेलो, एकमेकांची मन कशी आहेत त्याच्यावर आम्ही जास्त लक्ष दिलं. आणि हे लग्न फक्त 2 व्यक्तींमध्ये कधीच नसतं. बरोबर. आणि लग्नाची सामाजिक जबाबदारी असते. आपण लग्न फक्त परिवारासाठी सुद्धा करत नसतो, आपण समाजासाठी, आपण या देशासाठी पण करत असतो. कारण आपली येणारी पुढची पिढी सुद्धा जी आहे ती काहीतरी योगदान देणारी असावी. तर ह्या सगळ्या दृष्टिकोनातून आपण लग्न करत असतो. पण तो मर्म कुठेतरी सध्या कमी झालेला असं दिसतोय. पण तरी सुद्धा आम्ही हे ठरवलं होतं की आपलं लग्न हे फक्त 2 व्यक्ती किंवा 2 परिवारांमध्ये नसणार आहे आणि आपण सगळ्यांसाठी जगावं. अच्छा, किती छान. म्हणजे अगदी तुम्ही मेड फॉर इच अदर आहात. तसेच बोथ ऑफ यू आर मेड फॉर स्कूल ऑल्सो. तर त्या शाळेबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. आणि म्हणजे शाळेतले वर्ग कुठल्या इयत्तेपर्यंत आहेत किंवा शाळेमध्ये स्टाफ किती आहे, मुलं किती येतात? हो, तर शाळा जेव्हा 2010 मध्ये सुरू झाली तेव्हा 28 मुलं होते. ते 3 गावांमध्ये एक छोटीशी मारुती व्हॅन फिरायची आणि 3 गावांमधून 28 मुलांना गोळा करायची. म्हणजे माझ्या वडिलांचाच एक मित्र आहेत डॉक्टर अरविंद सोनी म्हणून, त्यांनी ती आपली दिली होती की घ्या म्हणून. आणि शाळा मग पुढे अशी वाढत गेली. सध्या शाळेत 340 जवळपास विद्यार्थी आहेत. आणि सध्या शाळेत नर्सरी ते आपली जी पहिली बॅच आहे ती आता 10वीत पोहोचली.
अरे वा. तर दरवर्षी संख्या वाढत गेली, पण आमचा म्हणजे सुरुवातीपासूनच संख्येवर फार जास्त भर नव्हता. म्हणजे असं याच्यावर भरपूर चर्चा पण झाल्या, भरपूर विचार पण झाले की क्वांटिटीपेक्षा आपण क्वालिटीवर जास्त लक्ष देऊया आणि आपल्याला आपण कमर्शियल ऍस्पेक्टने शाळा कधीच करायची नाहीये. त्यामुळे संख्या वाढावी हा उद्देशच नव्हता. जितके मुलं असतील त्यांच्यावर मन भरून त्यांच्यासोबत काम करता आलं पाहिजे, हे एक उद्देश होत. आणि जसं जसं आपण व्यक्ती म्हणून बदलतो तशी तशी शाळा पण बदलली. म्हणजे शाळेची स्थापना जेव्हा झाली तेव्हाच शाळेचा उद्देश आणि आताच शाळेचा उद्देश किंवा आम्ही मध्ये जेव्हा जॉईन झालो तेव्हा आम्ही ठरवलेलं उद्देश हे सुद्धा बदलत गेलं. आणि ही मला आमच्या शाळेची सगळ्यात सुंदर गोष्ट वाटते की स्टॅग्नंट नाहीये कुठेही आणि वर्षानुवर्ष तोच ध्येय आहे असं पण नाही, तो अगदी दर क्षणाला बदलतो असं पण नाही. पण जेव्हा जी गरज आहे, आता कोविडच्या आधीची गरज आणि कोविडच्या नंतरची गरज याच्यामध्येही बदल जसा झालेला आहे. त्यामुळे सध्या शाळेचं जे उद्देश आहे ते असं आहे की मुलं स्वतः शिकू शकतात याच्यावर बिलीफ असावं, ट्रस्ट असावा, विश्वास असावा. आणि मुलांमध्ये दोन गोष्टी यायला हव्या, ते सेल्फ अवेअर असायला हवे आणि ते रिस्पॉन्सिबल असायला हवे. म्हणजे मुलांना स्वतःची जबाबदारी, स्वतःबद्दल, स्वतःच्या आईबाबांबद्दल किंवा घरच्यांबद्दल, स्वतःच्या गावाबद्दलची स्वतःची जबाबदारी आणि स्वतःच्या देशाबद्दलची स्वतःची जबाबदारी ही त्यांना कळायला हवी किंवा त्यांना ती त्यांच्यात असायला हवी आणि स्वतःला जाणणारे मुलं असायला हवे. एकदा स्वचं ज्ञान झालं की मग त्याच्या बाहेरचं म्हणजे जितकं आउटर युनिव्हर्स आहे तितकंच आत डेप्थ मध्ये इनर युनिव्हर्स आहे ते सुद्धा मुलांना कळायला हवं. तर मुलांना आता आणि हे सगळं व्हायच्या आधी शिक्षकांमध्ये ते असायला हवं. तर सध्या शाळेत जवळपास 28 ते 30 शिक्षक आहेत. ओके. शिक्षक आजकाल शब्द पण थोडा हे वाटतो, एक तर शिकवणारा पेक्षा एक शाळेची अजून एक जी सुंदर गोष्ट म्हणजे जी मी पहिली सांगितली की ते विजन बदलत गेलं त्यामुळे स्टॅग्नन्सी तिथे आलेली नाही. दुसरं हे की शिक्षक खूप सुंदर आहेत आणि सुंदर याच्यासाठी एक तर ते या गावांमधलेच आहेत. ज्या 19 गावांमधून मुलं येतात त्या 19 गावातलेच शिक्षक आहेत आणि त्या शिक्षकांमध्ये ही सुंदरता आहे की त्यांना माहितीये की त्यांना सगळं नाही माहिती. ओके. आणि त्यांना हे माहितीये की आम्हाला भरभरून शिकायचं. त्यामुळे ती भूक आधी तर शिक्षकांमध्येच आहे. म्हणजे जेव्हा शिक्षकांना विचारलं की या वर्षभरात तुम्हाला काय काय शिकायचं तेव्हा पानं भरून लिहितात, कारण की ते पण अशाच एज्युकेशन सिस्टमचे आउटकम्स आहेत जिथे पाठ करायचं, परीक्षेत उतरवायचं आणि त्याचे मार्क मिळवायचे. त्यामुळे त्यांनाही माहितीये की ते खरं शिक्षण नाही. पण मग खरं शिक्षण काय याच्या शोधात जेव्हा आम्ही भरभरून लागलो तेव्हा आम्हाला भरभरून काय काय म्हणजे शिक्षण नाही हे पण त्याच्याकडे पण आम्ही भरभरून लक्ष दिलं. ट्रेनिंग करणं म्हणजे शिक्षण नाही, पाठ करणं म्हणजे शिक्षण नाही, आपली आयडियोलॉजी दुसऱ्यावर थोपणं म्हणजे शिक्षण नाही. त्यामुळे स्वतः विचार करता येणं म्हणजे शिक्षण, सतत शिकत राहणं म्हणजे शिक्षण. हे असं अनेक म्हणजे आणि एका शाळेत येणाऱ्या पालकांनीच आम्हाला विचारलं की एक सेशन जरा तुम्ही आम्हा पालकांसाठी घ्याल का, की शिक्षण म्हणजे नक्की काय होत आहे असं. तर आमच्यासाठी ते एकदम असं आणि त्या माणसाने एका एक प्रश्न विचारला आणि आम्ही 15 दिवस त्याची तयारी करत राहिलो आणि त्या तयारीत 15 वेगळ्या आयामांनी शिक्षणाकडे बघण्याची संधी आम्हाला मिळाली. त्यामुळे खरं धन्यवाद त्या पालकाला ज्यांनी आम्हाला हे विचार करायला भाग पाडलं. तर असं शिक्षकही सतत शिकतात आणि त्यातले काही डीएड आहेत, काही बीएड आहेत, पण याचा आनंद आहे की बरेचसे डीएड बीएड नाही आहेत. त्यातले काही बीएससी आहेत, काही एमएससी आहेत, काही अजून काही आहेत. पण कॉमन गोष्ट ही आहे की सगळ्यांना स्वतः शिकायचंय आणि त्यांनाही आता हा विश्वास पटू लागलाय की शिक्षण म्हणजे असं सायन्स, मॅथ्स, जिओग्राफी असं वेगळं करून कंपार्टमेंटलाइज शिक्षणाला करायला नको. इंटिग्रेटेड पद्धतीने, कारण की एक गोष्ट करत असताना त्याच्यात सगळेच विषय येतात त्याच्याकडे फक्त आपलं लक्ष गेलं पाहिजे. त्यामुळे अशा शिक्षणाची आणि ओव्हरऑल शिकण्याची पण व्याख्या शाळेत बऱ्यापैकी वेगळी झाली आहे, याचा मनापासून आनंद आहे. एक गोष्ट जी घडत आहे शाळेत ती अशी आहे की इथे शिकवणं नाही, फक्त शिकणं. मग ते सो कॉल्ड शिकवणारे पण शिकत आहेत
सकाळ शिकणारे पण शिकत आहेत. एकत्र मोठं होण्याची ही प्रक्रिया सुरू आहे म्हणजे एकमेकांकडून आहे. म्हणजे आपण ते मंत्र बरेच म्हणतो, ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु, आपण म्हणतो ते, पण त्याचा अर्थ आता हळूहळू ते जीवनात येतोय हे आम्हाला दिसतं काय आता इकडे. वा, खूप छान. सचिनजी, तुमच्या दोघांशी बोलणं म्हणजे आम्हाला माहिती होतंच की ही एक आनंद पर्वणी राहणार आहे आमच्यासाठी, पण ती इतकी छान राहणार आहे हे मात्र आता प्रत्यक्ष अनुभवतोय आम्ही. आणि असं वाटतंय की अशी तुमची मुलाखत ना अशा खूप मोठ्या पब्लिक प्लेसवर घ्यायला हवी आणि सगळ्यांना या गोष्टी कळायला हव्या. मला तुमच्या दोघांमध्ये एक वेगळी जी गोष्ट जाणवतेय ती अशी की दोघांना जरी सेवा कार्याची पार्श्वभूमी आहे आणि दोघांच्यावर ते संस्कार अजाणतेपणी जाणतेपणी झालेले आहेत, आज आपण जेव्हा म्हणजे तुम्ही एक जे आता या भाग्यश्रीजी बोलता बोलता म्हणाल्या की आधी मी, मग माझं गाव, माझं कुटुंब, मग माझी शाळा, मग त्यामध्ये हळूहळू माझा देश, तर या दृष्टिकोनात तुम्ही विद्यार्थ्यांना जो प्रवास दाखवताय किंवा जी दिशा देताय ते खरंच खूपच म्हणजे चांगली गोष्ट आहे ती. कारण हाच विचार संपत चाललाय की काय आपल्या शिक्षणातनं, असं वाटायला लागलाय. म्हणजे ते असं स्वयं केंद्रित होत चाललंय. आताचं जे शिक्षण आपण देतोय किंवा घेतोय ते कसं होत चाललंय की देश बाजूला, कुटुंब बाजूला, गाव, शाळा सगळं बाजूला, मी आणि माझं पॅकेज आणि मला मिळणार असणारा एक खूप मोठा पगार. मग हा जो एक विचार आहे हाच बाजूला करता येणं ही पण आपल्या शिक्षण पद्धतीची खरंच खूप मोठी गरज आहे. तर तुम्ही दोघंही विचारशील आहात, खूप छान विचारांनी तुम्ही ही शाळा चालवताय. आजचा भारत तुम्हाला कसा दिसतोय सचिनजी, काय म्हणाल तुम्ही आपल्या देशाबद्दल? गर्व आहे आपल्या देशावर. बरोबर, तो असायला हवाच. हा, आणि फार बदलत आहे भारत. आणि मला फार आशा आहे या भारताकडून आता. म्हणजे आमच्यासारखे अनेक लोक काम करत आहेत, हे पण आम्हाला जाणवतं, हे पण आम्हाला दिसत आहे. आणि कुठेतरी असं वाटतं की एक हायर कॉन्शियसनेस, काहीतरी एक चेतना अशी आहे, शक्ती आहे जी आपल्या सगळ्यांकडून हे काम करून घेत आहे. आणि स्पेशली आता गेले जे 1.5-2 वर्ष आपले गेलेले आहेत, ज्या प्रकारे गेले आहेत, तर एक नवीन दिशा जगाला देण्यासाठी सगळे लोक जर कुठे बघत असतील तर आपल्या देशाकडे बघत आहे. आणि आपली जी अंतर्धारा आहे, आपली जी शक्ती आहे ती भारताचा अध्यात्म आहे. तर मला असं वाटतं की ही जी आध्यात्मिक शक्ती आहे ही आपल्या लोकांकडनं असं काहीतरी काम करून घेईल आहे. आणि याच्यासाठीच सगळे लोक भारताकडे वळून परत बघतील आहे आणि परत आपल्याकडे येतील आहे. आणि भारत एक मोठा देश आणि मोठा म्हणजे पथ प्रदर्शक असा देश ठरेल आहे, अशी मला पूर्णपणे आशा आहे. चला, तसंच हो. मला भाग्यश्रीजींना विचारायचं आहे की तुम्ही एक पिढी घडवता आहात, म्हणजे पुढे जातील, आणखीन त्या मागोमाग अनेक पिढ्या तुमच्या हाताखालून निघतील. तर 20-1 वर्षानंतर तुमच्या हाताखालून तयार झालेल्या देशभक्तीचे संस्कार घेतलेल्या ह्या पिढीला, ह्या मुलांना, विद्यार्थ्यांना तुम्ही कुठे असलेलं बघता आहात? एक जी मनापासून जी इच्छा आहे आणि जी आता कोविडमुळे अजून थोडीशी त्याला चालना पण मिळाली आहे की रिव्हर्स मायग्रेशन सुरू झालंय. म्हणजे शहराकडे वळलेले मुलं मुली पुन्हा आपल्या गावात परत आलेले आहेत. तर ते निसर्गामुळे आले, ते पुन्हा जायला नको, त्यांनी गावांमध्ये राहून समृद्ध गावाला कसं करता येईल याचा भरभरून विचार करायला हवा. त्यामुळे ही पण जी आता पिढी आमच्या समोर आहे, शिकते आहे, त्यांनी त्यांचा शिक्षणाचा वापर त्यांच्या गावाच्या विकासासाठी आणि त्या गावाला नुसतं पैशाने नाही, म्हणजे नुसतं अर्थाने नाही, पण सर्वार्थाने समृद्ध करण्यासाठी भरभरून त्यांचं योगदान राहावं, ही मनापासून ती इच्छा आहे. आणि तसं होईल अशी आशा आहे. म्हणजे आत्ताच जेव्हा मुलं शहरात जातात, म्हणजे आमचेच मुलं जेव्हा आता काही प्रतियोगिता असते किंवा कुठली गोष्ट असते तेव्हा जेव्हा शहरात जातात, तर एक आत्ता 10वीत असणारा मुलगा
पर्सिस्टंट फाउंडेशननी आम्हाला इन्व्हाइट केलं होतं, बऱ्याचशा जणांना इन्व्हाइट केलं होतं. त्यात आपल्या शाळेतला एक मुलगा जेव्हा स्टेजवर गेला त्याला विचारलं होतं की तुला काय बनायचंय, तेव्हा त्यांनी काहीतरी उत्तर दिलं. पण त्या उत्तरामधली एक वाक्य जे मला अजूनही आठवतं ते हे की हम उस डिग्री के टुकड़े के लिए नहीं पढ़ रहे हैं, हम जीवन के लिए. क्या बात आहे, क्या बात आहे. तर मला याचा फार जास्ती आनंद झाला की कळतंय आणि कळलंय ऑलरेडी. त्यामुळे काहीतरी राईट ट्रॅकवर आहोत आम्ही याची पण एक पावती त्या वाक्याने मला दिली. आणि तीच आशा देते की मुलं हे स्वार्थासाठी पेक्षा आणि कोविडनी ही पण एक गोष्ट जी शिकवली अख्ख्या भारताला आणि जगाला सुद्धा, किंवा आता गावांमध्ये सुद्धा ती कळली की आपण एकट्यात आनंदी नाही राहू शकत. बरोबर. मला जर आनंदी राहायचं असेल तर माझ्या अवतीभोवती पण मला तो आनंद दिसला तरच मी आनंदी राहू शकते. त्यामुळे गावांमध्ये जेव्हा आणि गावांची ती एक चांगली पण गोष्ट आहे की अजूनही गावं त्या परस्परा संबंधी म्हणजे को एक्झिस्टन्सला जाणणारे लोक आहेत. सध्या तरी ते अजून गावातून लुप्त नाही झालंय जसं शहरांमध्ये झालेलं आहे अनफॉर्च्युनेटली. त्यामुळे हे गावातलं टिकावं याच्यासाठी हीच पिढी काम करेल आणि त्यांना त्याची जाणीव आहे. फक्त आपला कधी कधी मोठे म्हणून तो अहंकार येतो जो म्हणतो की आम्हाला माहिती तुम्हाला फारसं काही कळत नाही. पण कधी कधी तेच आपल्याला इतकं सुंदर दृश्य दाखवतात ज्याच्याने फार आशा वाटते की हे मुलंच 20 वर्षानंतर आपापल्या गावांना समृद्ध करतील आणि त्यांना कोएक्झिस्टन्सचा आनंद घेता येईल आणि कम्युनिटी लिव्हिंग त्यांना कळलेलं असेल आणि एकमेकाला भरभरून सहाय्य करतीलच. यासाठी तुम्ही आता म्हणालात की गावातनं शहरातनं गावात आलेली मुलं गावातच राहिली पाहिजे किंवा गावात असलेली मुलं बाहेर जायला नको. तर त्यासाठी आपण त्यांना काहीतरी व्यावसायिक शिक्षण द्यायला हवं की जे गावातल्या गावात राहून जे त्यांच्या उपजीविकेचं साधन बनवू शकेल. तर त्यासाठी तुम्ही काही ऍक्टिव्हिटी बेस तुमचे उपक्रम असतात का? हो, 2 गोष्टी करण्याचा प्रयत्न आहे. एक तर शेतीच्या माध्यमातून उपजीविका आपल्याला चांगली कशी करता येईल, पण शेती आणि शेतीवर आधारित उद्योग हे एक गोष्ट आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की आमच्या शाळेच्या नावात ग्लोबल हा शब्द आम्ही मुद्दाम टाकलेला आहे. कारण की आता आधीसारखं फक्त गावातच सगळं विकल्या जाईल जाऊन आपण काहीतरी करू असं होणार नाही. इकॉनॉमी जर आपण बघितली तर ही वैश्विक स्तरावर बऱ्याच गोष्टी ठरलेल्या असतात. म्हणजे कापसाचं उत्पादन किती झालं आणि रेट्स का बरं मिळत आहे, का बरं मिळत नाहीये. तर ही सुद्धा थिंकिंग प्रोसेस जी आहे आणि ती जी समज आहे ती पण मुलांमध्ये यायला पाहिजे. याचा पण आमचा पूर्णपणे प्रयत्न आहे की आपण निर्णय घेताना एखादा उद्योग सुरू करताना कोणत्या कोणत्या गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे. ते उद्योग 10 वर्षानंतर 20 वर्षानंतर कुठे पोहोचतील आहे ह्या सगळ्या दृष्टिकोनातून गावामध्ये आपले छोटे छोटे उद्योग कसे उभे राहू शकतात. आणि आयुष्यभर जर आपण शिकत राहिलो आणि ती आपली वृत्ती बनून गेली एकदा शालेय जीवनात महाविद्यालयीन जीवनात तर मग आपल्याला आयुष्यभर कधी त्रास होत नाही. आपण बऱ्याच लोकांना बघतो की त्यांना 10 वर्षानंतर 20 वर्षानंतर ते लोक आपलं फील्ड ते लोक आपले चेंज करतात. तर फील्ड जरी चेंज झालं तरी ऍटिट्यूड चेंज म्हणजे शिकण्याचा ऍटिट्यूड असल्याशिवाय ते करू शकत नाही. तर आमचा भर हे दोन्ही गोष्टींवर आहे. ऍटिट्यूड पण आपला शिकण्याचा असला पाहिजे आणि दुसरं जागतिक स्तरावर ज्या गोष्टी घडामोडी सुरू असतात त्याच्याकडे आपण लक्ष देऊन आपण आपले निर्णय घेतले पाहिजे. पण ऍट द सेम टाइम ते निर्णय त्याचं इम्प्लिमेंटेशन मी माझ्या गावात सुद्धा ते केलं पाहिजे. आणि विजडम तो विवेक असला पाहिजे की हे निर्णय म्हणजे याला गावामध्ये आणणं योग्य आहे की नाहीये. तर आपल्याला बरेचदा असं वाटतं की उद्योग गावात आले पाहिजे. तर कोणत्या प्रकारचे उद्योग गावात आले पाहिजे तर हे निर्णय घेण्याची क्षमता आली पाहिजे. याच्यावर आम्ही थोडं जास्त काम करण्याचा प्रयत्न करतो. ओके. आणि त्याचंच एक छोटं रूप म्हणजे शाळेतच तेलाची घाणी आहे किंवा काही मशीन्स आहेत. त्याच्यामुळे मुलांना हे दिसतं की शेती म्हणजे फक्त काहीतरी पेरणे आणि उगवणे नाही तर त्याच्यात व्हॅल्यू ऍड करणे सुद्धा आहे. आणि जेव्हा मुलांना हे दिसू लागलंय म्हणजे मुलं पूर्ण जेव्हा हळद लावली आणि हळदीचं पावडर होईस्तोवर कोविडमुळे ते गॅप मिळाला त्यामुळे पण पेरणीपासून ते पूर्ण काढण्यापर्यंत मुलं त्या प्रक्रियेत होती.
त्यांनी ऍक्टिव्हली त्याच्यात भाग घेतला होता. फक्त मग पावडर करताना वगैरे मुलं नव्हते कारण कोविड झालं, पण मुलांना हे सगळं दिसतं आणि ते करत असतानाच ते जिओग्राफी, सायन्स, गणित हे सगळं ते शिकले, फक्त बोलून बोलून आणि विचारून म्हणजे त्या पूर्ण प्रक्रियेतच ते कितीतरी सब्जेक्ट शिकून गेले ज्याच्याबद्दल त्यांना आधी कल्पना नव्हती. तर त्यामुळे मुलांना उद्योजकता ही करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी अजून लहानपणापासून त्या गेल्या पाहिजे, जसं की सृजनशीलता आणि क्रिटिकल थिंकिंग, की जसं सचिन म्हणाले तसं एखादी मल्टीनॅशनल कंपनी जर येऊन म्हणाले की तुमच्या गावात तुम्ही हे करा, पण त्याच्याने गावाचं जर नुकसान जास्त होणार असेल तर त्याला सर्वांगीण पद्धतीने त्याला चेक करणं की अच्छा हे तर होणार आहे पण यांनी म्हणजे हे चांगलं होईल, पण हे इतकं जे वाईट होणार आहे त्याचं काय, हे असं विचार करण्याची क्षमता मुलांमध्ये भरभरून आली पाहिजे. ही दूरदृष्टी म्हणजे खूप आवश्यक आहे. ऍक्च्युली ह्या दूरदृष्टी शिकवली होती आपल्याला टिळकांनी, स्वदेशीचा ते प्रचार करत होते. तर त्याच्या मागे सुद्धा हाच दृष्टिकोन होता की आपल्या इथल्या लोकांना उपजीविकेचं साधन मिळायला हवं, इथल्या लोकांचा माल हा बाहेर गेला पाहिजे, हा मला वाटतं तसाच एक विचार आहे. आणि तिथलं तुम्ही ते शिकवत आहात, नुसतंच शिकवत नाहीये तर ते प्रॅक्टिकली दाखवत आहात, त्यामुळे ही त्या मुलांच्या मनावर हा एक पक्का संस्कार होणार आहे. यालाच जोडून मला माझ्या मनात एक प्रश्न येतोय, तो असा की कुठलीही संस्था चालवायची म्हटलं म्हणजे साधं घरात जरी काही छोटंसं काम करायचं म्हटलं तर सगळ्यात पहिला विचार जो आपण करतो तो असतो अर्थकारणाचा. तुम्ही आता तुमच्या विद्यार्थ्यांना ती एक असं म्हणू शकतो आपण की एक दिशा देताय की पुढे जाताना तुम्ही याही गोष्टींचा विचार करून शिक्षण घेत राहायला पाहिजे, किंवा तुम्ही इनडायरेक्टली शिकवताय तुमच्या विद्यार्थ्यांना. पण तुमची संस्था सांभाळायची, एवढा मोठा डोलारा सांभाळायचा म्हणजे बरीच आर्थिक तडजोडही करावी लागत असेल. तर ती गणित ऍक्च्युली म्हणजे तुम्ही या प्रश्नाचं काय उत्तर द्याल की ती तुम्ही कशी सांभाळता ही गणित? आम्ही सांभाळतच नाही. आपोआप सांभाळल्या जातात. आपोआप सांभाळली जाते. हे कळतं की म्हणजे हे कळतं काय, हे कळलंय किंवा दिसलंय बरेचदा, अनुभव बरेचदा आलाय की हे गांधी आणि देशपांडेंचं काम नाही. बरोबर बरोबर, ते देशकार्य आहे ते. आणि म्हणजे हे फक्त गांधी आणि देशपांडेंमुळे होत आहे असं अजिबातच नाही, हे दिसलेलं आहे. म्हणजे ज्यांच्या सोबत काम करतोय त्यांची या कामासाठी असणारी भूक आणि मुलांचं शिकण्यासाठी असणारी परत तीच भूक, हे सगळं आणि आत्ताच्या परिस्थितीत असणारी ती गरज, त्यामुळे एक हायर शक्तीच आहे जी आमच्याकडून ते करवून घेतं. आणि म्हणजे जसं काही काही संस्थांमध्ये ना कॉर्पस नावाची गोष्ट असते की पुढच्या 10 वर्षांसाठी त्यांना चिंता करायची काहीच गरज नाही, पण आमच्याकडे पुढच्या महिन्याची पण कॉर्पस नसते. बरोबर. आता हे काही काही ऐकणाऱ्यांना वाटेल की हा मूर्खपणा, ज्याला काही अर्थच नाही, पण आम्ही त्याची म्हणजे तसं नको, म्हणजे आपल्याकडे असायला हवं हे कळतं, पण प्रचिती आम्हाला जी आली आहे ती सांगते की कारण म्हणजे या बिल्डिंगच्याच वरती एक वाक्य आहे, इदम न मम. त्यामुळे ते समजून घेतलेलं असल्यामुळे आता चिंता होत नाही. असं नाही म्हणणार मी की कधीच टेन्शन येत नाही, कधी कधी टेन्शन येतं की कसं होईल काय होईल, पण काहीतरी एक हायर शक्ती आहे जी याचा सांभाळ करते, आणि ती हायर शक्ती ज्या रूपांमध्ये दिसते ते आहेत काही काही इंडिव्हिज्युअल्स आणि काही काही कंपनीज, ज्यांच्या सहकार्याने ज्यांच्या सहाय्याने आम्हाला गोष्टी मिळतात. कधी कधी ती मदत अचानकपणे थांबते सुद्धा, पण तरी काम थांबत नाही. एक तर शिक्षक म्हणजे शाळा म्हणलं की सगळ्यात मोठं जे पैसे लागतात ते आहे पगारातला पैसा. बरोबर बरोबर. आता मागच्या 1.5 वर्षामध्ये आम्ही मागच्या एप्रिल पासून ते आतापर्यंत फक्त 1 महिना असा आहे ज्याच्यात आम्ही पूर्ण पगार देऊ शकलोय, बाकी सगळ्या महिन्यांमध्ये आम्ही अर्धाच पगार देऊ शकलो. पण शिक्षकही आमच्या सोबत आहेत, त्यांना हा एक जो परिवाराचा भावना येते की आम्ही या परिवारातले भाग आहोत, त्यामुळे ते लोक आमच्या सोबत आहेत. त्यांना मी स्पष्टपणे सांगतो सुद्धा, काहीच लपवत नाही. तर एक तर ती एक ट्रान्सपरन्सी कामात येते, मदत करते, आणि दुसरं
म्हणजे सुरुवातीचे काही वर्ष माझ्या वडिलांनी त्यांच्या पर्सनल इन्कम मधूनच पैसे भरभरून खर्च करले. म्हणजे आतापर्यंत जवळपास शाळेत 2-2.5 करोड त्यांचेच लागले त्यांच्या पर्सनल इन्कम मध्ये. मग तेव्हा 2 बसेस घेतल्या, त्या आईबाबांच्या रिटायरमेंट फंड्स मधूनच त्यांनी घेतलेल्या बसेस, शाळेच्या बसेस. तर सुरुवातीला तसं झालं. आता भरभरून लोकांचं सहकार्य मिळतं. बरेचसे लोक आम्हाला, आमचेच मित्र मैत्रिणी, कोणी 1000 रुपये दर महिन्याला पाठवतो. त्यामुळे म्हणजे किती पाठवतो त्याच्यापेक्षा सातत्याने कोणीतरी काहीतरी मदत करतायत, ही खूप समाधान देणारी गोष्ट असते. समाज पोषितच आहे आमची शाळा, लोक सहभागानेच चालते. म्हणजे अर्थकारण जे आहे आणि अदरवाईज पण, कारण की नवीन आयडियाज पण आपल्याला हवे असतात, नवीन लोक पण आपल्याला हवे असतात. तर हे सगळं लोक सहभागाशिवाय हे डोलारा चालवणं शक्यच नाहीये. बरोबर. जरी आम्ही असं तुमच्या समोर हिरो हिरोईन सारखं बसतो बट डायरेक्टर, प्रोड्यूसर, सिनेमेटोग्राफर बहुत बड़ी टीम है, पीछे बहुत बड़ी टीम है. ऍक्च्युली या निमित्तानं मला हे स्वतःला असं वाटतंय, म्हणजे पर्सनली, की तुमच्या दोघांकडे बघू जाता एकूण तुमच्या व्यक्तिमत्वाचा जो काही अंदाज आलाय आतापर्यंत आपण बोलतोय त्या दरम्यान, तुम्ही असं म्हणणार नाही, पण मला मात्र लोकव्रत प्रकाशनच्या या फेसबुक पेजवरनं हा कार्यक्रम बघणाऱ्या समस्त प्रेक्षकांना, दर्शकांना असं आवाहन करायला आवडेल की अशी माणसं आपल्या सोबत आहेत जी कुठेतरी समाज ऋण कुठल्या ना कुठल्या रूपात त्यातनं थोडं उतराई होण्याचा प्रयत्न करतायत. तेव्हा आपल्यासारख्या दर्शकांचं, प्रेक्षकांचंही हे काम आहे की कसं आपल्याला शक्य आहे त्या पद्धतीनं आपण त्यांच्या कार्याला हातभार नक्कीच लावू शकतो. तुम्हा दोघांच्या आई वडिलांबद्दल विशेषतः जे आता भाग्यश्रीजी सांगत होत्या की स्वतःच्या रिटायरमेंट फंड मधनं शाळेसाठी बसेस घेणं किंवा एवढा पैसा शाळेसाठी लावणं, खरं म्हणजे काय मिळत असतं ना यातून, त्यांना रिटर्न काय मिळालंय त्यातनं, त्या थोडी स्वतः या म्हणजे या बसमध्ये बसून प्रवासाला निघणार होते ते. तर हा जो विचार आहे, हा विचार सगळ्यांपर्यंत पोहोचवणं, जसं आपण म्हणतोय सुरुवातीपासून की काही गोष्टी घडायला ईश्वरी संकेत लागतात, प्रेरणा असते काहीतरी, तसंच मला वाटतंय की आपली ही मुलाखत हा सुद्धा कुठला तरी एक ईश्वरी संकेतच असायला हवा की एवढा छान योग जुळून आला आणि तुम्ही इतकं मोकळेपणाने आमच्याशी संवाद साधताय. तर मला वाटतं माणिक ते आपण पुढे जायला हरकत नाही. आता मला तुम्हा दोघांनाही हा एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही ठरवलं हे करायचं आहे, जायचं आहे, पण पुष्कळदा काही सरकारी नियम किंवा शिक्षण क्षेत्रातले काही पॉलिसीज असतात किंवा काही सामाजिक बंधनं असतात, तर ती मध्ये आडवी येत आहेत, ते पुढे जाऊ शकत नाहीये त्यांच्यामुळे. असं कधी वाटलं, असा कधी अनुभव आला? फार असे कटू नाही आहे अनुभव, पण कधी सरकारी नियम असे असतात ज्याच्यामुळे काम करायला जेवढं स्वातंत्र्य हवं असतं तेवढं एखाद वेळेस मिळत नाही. ती गोष्ट अगदी खरी आहे. पण तरी आमची एडेड शाळा नसल्यामुळे तेवढा काही आम्हाला त्रास होत नाही त्या गोष्टींचा. उलट आम्हाला सहकार्य भरपूर आतापर्यंत सगळ्यांचं मिळालेलं आहे. म्हणजे जे सरकारी अधिकारी वगैरे पण येतात, जेव्हा शाळा बघतात, तर तेव्हा त्यांना मग हळूहळू लक्षात यायला लागतं की हे काम काय सुरू आहे, का बरं हे असं करतात आहे. आणि एकदा दोनदा अशा विजिट झालाय की त्यांना लक्षात येतं की आपण कोणत्या विजननी काम करतो. मग असं कोणी काही म्हणत नाही आपल्याला. समाजामध्ये सुद्धा असं काम करताना, कारण आम्ही गावातले नाही, या गावातले नाही, तर एक इनिशियली थोडासा तो एक हे असतो की तुम्ही कुठून आले, हा, तर पण हळूहळू तो जेव्हा आपण त्यांच्याच सारखे राहतो, त्यांच्याच सारखे वागतो, तर लोकांना आपलं करण्याच्या ऐवजी आपल्याला त्यांचं व्हावं लागतं. ह्या विचाराने जर आपण काम करायला गेलो तर आपला काही त्रास होत नाही. आणि हळूहळू त्यांना कळायला लागतं की नाही, हे आपल्यातलेच एक आहेत. तर त्याच्यासाठी पेशन्स भरपूर ठेवावा लागतो. म्हणजे आज आपण काम सुरू केलं आणि उद्याच आपल्याला काहीतरी लोक आपलं मानून घेतील असं होत नाही. तर तेवढा पेशन्स ठेवून आम्ही काम करतोय. एक गोष्ट ऍड करते की एक जो बदल अजून म्हणजे या संदर्भात घडला तो यामुळे सुद्धा की आम्ही आमच्या मुलाला सुद्धा याच शाळेत
शिकाय म्हणजे आता करतो तो 4.5 वर्षाचा, ज्या वर्षी शाळेत जाणार होता त्याच वर्षी शाळा बंद झाली कोविडमुळे. पण तो एक निर्णय जेव्हा गावात दिसतो की स्वतःच्या मुलाला तर चुकीच्या ठिकाणी नाही, म्हणजे त्यांना स्वतःला क्वालिटी बद्दल संदेह नसेल म्हणूनच त्यांनी स्वतःच्याही मुलाला तिथे टाकलंय. खरं तर मी नागपुरातल्या खूप मोठ्या शाळेत मी स्वतः शिकलेली, त्यामुळे आम्हाला ते सोपं होतं त्याच शाळेत कदाचित टाकणं शाश्वतला. पण कारण आपल्याला माहितीये की आपण काय करतोय आणि ते वर्क द टॉक करायची इच्छा आहे, नुसतं दाखवण्यापुरती नाही, खरोखर करण्याची इच्छा असल्यामुळे शाश्वतला याच शाळेत टाकायला पाहिजे. आणि इनफॅक्ट म्हणजे जेव्हा अगदीच जर स्वार्थीपणे पण विचार केला तर आपल्या मुलगा ज्या शाळेत आहे तिथे आपण अजूनच जीवातून चांगल्याच गोष्टी आणण्याचा प्रयत्न करू. तो व्हायच्या आधी पण आम्ही चांगलाच करण्याचा प्रयत्न करत होतो, पण आता जी काही अगदी 1-2% उणीव असेलही की आता तर बाबा आपलाच आहे, अजूनच मन लावून करायचंय. तर ती एक गोष्ट. दुसरी एक उपलब्धी पण ही एक वाटते किंवा त्याचं संकेत असं वाटतं की आपल्या शाळेत ज्या 28-30 शिक्षक शिक्षिका आहेत त्यातल्या जवळपास 13-14 शिक्षकांना मुलं असतील आणि त्या 13-14 शिक्षकांच्या मुलं सुद्धा आपल्या शाळेतच शिकतात. अरे वा. हे कधी फारसं बाहेर दिसत नाही किंवा स्पेशली गावातल्या शाळांमध्ये ते दिसत नाही की गावातली एखादी शिक्षिका असेल तर ती गावातल्या एखाद्या दुसऱ्या कॉन्व्हेंट मध्ये शाळेत मुलांना आपल्या मुलाला शिकवते. पण इथे ती पण एक पावती आहे शाळेची की त्यांनी आपल्या सगळ्याच ज्यांना मुलं आहेत त्या सगळ्यांनी आपल्या मुलांना आपल्या या शाळेची घातलं. आता बोलताना सचिन जी म्हणाले पेशन्स हा शब्द वापरला तुम्ही, बरोबर? तर पेशन्सचा कस लावणारे बरेच प्रसंग मला वाटतं तुमच्या आयुष्यात आले असतील. असं कधी डगमगायला झालं का, की असा कधी मनात भ्रम तयार झाला का की अरे यार ये क्या कर रहे हम, असं कधी वाटलं का? याला नाही झालं, मला झालं. मी सुरुवातीला जेव्हा आली, जेव्हा म्हणजे माझे बाबा इथे त्यांनी ऑलरेडी ते सुरू केलेलं होतं, त्यामुळे मी मधून जेव्हा नोकरी करायची आणि मी नागपूरला यायची तेव्हा मी इथे चक्कर मारायची. आणि अर्थातच मी जसं आधी पण सांगितलं की मी इतक्या सेफ आणि सिक्युअर्ड याच्यात होती की मला फारसं शेत वगैरे आवडायचं नाही. टू बी ऑनेस्ट मला नाही वाटायचं की मी असं आयुष्यात शेतात राहू शकेल वगैरे वगैरे. ते तर मी प्रेमात पडली आणि वगैरे वगैरे झालं म्हणून ते बाकीचं सगळंच मग दुय्यम झालं माझ्या. पण जेव्हा सुरुवातीला तसं नव्हतं आणि मी जेव्हा मधून यायची तेव्हा मला काही पालकांना बघून, मुलांचे जे पालक यायचे आणि प्रिन्सिपलच्या समोर असं पाय वर ठेवून वगैरे बोलायचे आणि म्हणायचे की काय तुम्हाला आमच्या मुलांच्या मोज्यांकडे पण नाही बघता आलं का, माझ्या मुलीचे मोजे हरवून गेले, किंवा तुम्हाला म्हणजे खूप क्षुल्लक कारणांनी टीचर्सला खूप कसं तरी बोलायचे. ते बघून मला असह्य व्हायचं. मला वाटायचं की तेव्हा माझ्या डोळ्यात त्याच होतं ना की इथे काहीतरी आपण काहीतरी त्यांच्यासाठी करतोय, तर त्यांना याची जाणीवच नाहीये. मग मी खूप इरिटेट होऊन, आणि माझा पेशन्स तेव्हा कमीच असायचा, त्यामुळे मी खूप इरिटेट होऊन बाबांकडे गेली आणि म्हणलं की या लोकांसाठी आपण करतोय का हे सगळं, अशा लोकांसाठी ज्यांना त्याची किंमतच नाहीये. तर बाबांनी मला एक खूप सुंदर उत्तर दिलं. बाबांनी म्हणलं की आपण यांच्यासाठी नाही करत आहोत, पण जी पिढी पुढे येते ते असे व्हायला नको किंवा त्यांना या सगळ्या गोष्टींची जबाबदारी आणि कळकळ असायला हवी, त्यांच्यासाठी आपण जे काही करतोय ते करतो. मग मला थोडंसं बरं वाटलं. तर मग मला वाटलं होतं की कारण की मी शेवटी म्हणजे मुलगी म्हणून मला माझ्या बाबांचे कष्ट दिसत होते. मला वाटत होतं की बाबांनी यांच्यासाठी बाबा मरमर नको करायला एवढी, कारण की मला दिसायचं तेव्हा हा जो 45 किलोमीटरचा रोड होता तो पण काही चांगला नसायचा, तरी बाबा मग करून यायचे. आणि कारण की बाबांचं स्वतःचं शिक्षण खेड्यात झालं होतं आणि त्यामुळे बाबांना ही कळकळ होती की खेड्यात चांगलं शिक्षण मिळायलाच हवं. तेव्हा त्यांना मिळालं नाही आणि खूप कष्टाने माझ्या आजीनी त्यांना वाढवलं होतं आणि त्या कष्टातून ते कष्ट करता ते PhD झाले होते. त्यामुळे त्यांना वाटायचं की गावात चांगलं आहे. पण त्या कळकळीच्या मागे किंवा त्या कष्टाच्या मागे जेव्हा मला असे लोक भेटायचे ज्यांना त्याची किंमत नाही, तेव्हा मला खूप कसं तरी, तेव्हा माझं तो पेशन्स काही काम नव्हतं करत. त्यामुळे मग मी बाबांकडे झाली. पण बाबांच्या या उत्तराने मला भरपूर समजावून दिलं होतं की हे असं व्हायला नको, म्हणूनच तर आपल्याला काम करायचं. म्हणजे मग नंतर कंप्लेंट करायला गरज नाही की लोक असे आहेत, लोक तसे आहेत. आपण काय केलं लोक असे आहेत तर याच्याकडे मग माझं कल वाढायला लागलं.
तुम्ही जॉईन होण्यापूर्वी पण म्हणजे 2010 पासून शाळा आहे आणि तुम्ही 14ला तुम्ही जॉईन झालात, तर 4 हात एकदम ह्या कामाला जोडल्या गेले. नवीन उत्साह, नवीन आयडिया, नवीन ताकद. तर शाळेच्या चित्रात काही बदल झालेला दिसला का? म्हणजे बदल अर्थात चांगल्या दिशेनेच झाला असणार आणि त्याचं समाधानच असणार तुमच्या बाबांना. तर असा काय एकदम ड्रास्टिक म्हणावा असा काही बदल दिसला का? हो, म्हणजे ते असं म्हणतात की मी इमॅजिन नव्हतं केलं की ही शाळा एवढी वाढेल जेव्हा मी सुरू केली शाळा तेव्हा. त्यामुळे त्यांच्या दृष्टीने आमच्या दोघांचं जॉईन करणं हे खूप शाळेला अजून पुढचे 20-30 वर्ष मिळाले, शाळा अजून मोठी होणार हे त्यांना लक्षात आलं. म्हणजे सचिन बऱ्यापैकी क्लिअर आणि सॉर्टेड असतो आणि आधी पण होताच, त्यामुळे त्याला ते दिसत होतं पुढचं. पण मला थोडासा वेळ लागला आणि पण बदल करता आले म्हणजे जसं मी जेव्हा शिकली तेव्हा वर्षानुवर्ष तेच पुस्तकं होती. तर इथे मुलांसाठी गरजेचं काय आणि मुलांसाठी उपयोगाचं काय त्याच्या अनुसरून पुस्तकं बदलली. युनिफॉर्म मध्ये पहिले तर युनिफॉर्म ठेवायचा की नाही, गरजेचा असतो की नाही, की आपण भलत्या ठिकाणी युनिफॉर्मिटी आणण्याचा प्रयत्न करतो. पण युनिफॉर्मने सुसह्य होत असेल आई वडिलांना की रोज विचार नाही करावा लागणार की द्यायचं काय, किंवा पांढरा युनिफॉर्म पूर्णपणे काढून टाकणं, कारण की आपली शेतात असणारी शाळा आहे, तिथे पांढऱ्या युनिफॉर्मची गरज नाही. किंवा शाळेत असणाऱ्या एका शिक्षिकेच्याच नवऱ्याचा या टेलरिंग आणि त्याचा बिझनेस आहे, तर हा पूर्ण कॉन्ट्रॅक्टच त्या शिक्षिकेला दिल्याने काय होऊ शकतं. तर असे काही निर्णय आम्ही घेत गेलो, त्याच्या अनुसरून बदलत गेलो. क्वांटिटीवर फोकस कमी करता क्वालिटीवर फोकस करत गेलो. काही चुका करत गेलो, त्या चुकांना बरं करत गेलो, ठीक करत गेलो, नवीन चुका करत गेलो. आणि आता कोविड मध्ये जो आम्हाला खूप सुंदर पॉज मिळाला, म्हणजे जो शाळेच्या जीवनात हा पॉज नावाची बटनच नाही दाबताय, म्हणजे एक्सेप्ट समर वेकेशन. पण समोर उन्हाळ्याच्या सुट्ट्या पण इतक्या पटकन आटोपतात की लगेच पुढचं वर्ष आणि पुढचा वर्ग समोर येऊन थांबतो आणि तेव्हा काहीच सुचत नसतं. पण कोविडमुळे पण अनेक बदल घडले. शिक्षकांमध्ये खूप सुंदर, म्हणजे एक काय कॅटरपिलर टू बटरफ्लाय नावाची जी जर्नी होती ती इतक्या शिक्षकांमध्ये दिसते, आणि ती त्यांची केलेली आहे. फक्त एक चांगलं वातावरण जे त्यांना हवं होतं ते तसं इथे निर्माण झालं आणि ते सगळ्यांच्या सहकार्यानेच झालं पुन्हा. त्यामुळे तो बदल नक्कीच होतोय आणि पालकांमध्ये. कोविड झाल्यानंतर तुम्हाला बोलायचंय काही सचिनजी? बोला प्लीज. शाळा ही एका पिढीची गोष्टच नाहीये. म्हणजे आपण जेव्हा विजन ठेवतो, काही ठेवतो, तर कमीत कमी 3 पिढ्यांचं आपण विजन ठेवून काम करायला पाहिजे. आणि खूपच मी म्हणेन अतिशयोक्ती होईल ती, पण 1000 वर्षाचं तरी प्लॅनिंग असलं पाहिजे. म्हणजे पुढे जाऊन नालंदा तक्षशिला सारखं काहीतरी घडलं पाहिजे. त्याचा बेस फक्त किंवा त्याची एकच वीट जरी आपण ठेवत असू असा जरी आपण विचार केला तरी मनात तो विचार आहे की आपण होऊ शकतं आमच्या आयुष्यात आम्ही एकच वीट लावत आहे त्याची, नालंदा तक्षशिलाची. आणि व्यवस्थित ठिकाणी लागली पाहिजे याचा सतत आम्हाला भान ठेवावं लागेल. अहंकार न येऊ देणं आणि जी काही मनात प्युरिटी आहे ती तशीच्या तशी टिकवून ठेवणं. कितीही शाळेचं नाव हो किंवा शाळेला पुरस्कार मिळो किंवा काही पण हो, पण आपण करण्याच्या कामामध्ये कधीही ती अशुद्धता यायला नको असतं. मनापासून दर रोज झोपताना ती एक प्रार्थना मात्र असते. किती छान. ही तुमची एक फक्त दोघांची मिळून एक वीट नाहीये, तर ही दुसऱ्या पिढीने ठेवलेली वीट आहे. ऑलरेडी पहिली वीट किंवा पाया तुमच्या बाबांनी रचलेलाच आहे आणि त्याच्यावरती आता हे बांधकाम आपलं सुरू झालेलं आहे. तुमच्या उपक्रमांसाठी अगदी मनापासून खूप शुभेच्छा आमच्या सगळ्यांकडूनच. मला एक प्रश्न विचारावासा वाटतो सचिनजींना, की जर का आपल्याला काही बदल करता आले आपल्या शैक्षणिक धोरणामध्ये, पॉलिसीमध्ये, तर काय बदल करता येईल किंवा काय बदल व्हावेत असं तुम्हाला वाटतं? स्टॉप टीचिंग, स्टार्ट लर्निंग. वा. म्हणजे शिकवणं बंद करा, शिकणं सुरू करा.
त्याच्यात सगळं येऊन जाईल. आणि ही गोष्ट बऱ्यापैकी राष्ट्रीय शैक्षिक धोरण जे आलेलं आहे 2020 मध्ये, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020, त्याच्यामध्ये ही बऱ्यापैकी ही गोष्ट आलेली आहे. खूप आनंद आहे, त्याचा आम्हाला खूप आनंद आहे. म्हटलेलं आहे त्याच्या गोष्टी आम्ही करत आहोत आणि त्याला अजून चांगलं कसं करता येईल त्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. अरे वा. त्याच्यात जे म्हणलंय की वेगळ्या वेगळ्या विषयांना इंटिग्रेट कसं करता येईल, वेगळ्या वेगळ्या टप्प्यांवर काय गोष्टींची गरज आहे, मुलांना एकामेकाला शिकवता येईल का. म्हणजे आता आमचा जो आमच्याकडे राहते मुलं, 10वीतले मुलं राहते. मागच्या वर्षी 2 वर्ग राहते होते, यावर्षी आता कोविडमुळे आम्हाला खूप ठेवता नाही येत म्हणून आमच्याकडे आता फक्त 10वीतले मुलं राहतात. पण 9वीतले मुलं आमच्याकडे येऊन प्रिन्सिपलला म्हणायला लागले की सर प्लीज आम्हाला पण राहायचं आहे, कारण आम्हाला माहितीये की राहिल्याने भरपूर फायदे होतात आणि आम्हाला भरभरून शिकायला मिळतं, जे आम्हाला घरी कोणी फारसं सांगायला नसतं आम्हाला, जर काही पण प्रॉब्लेम जरी झाला तरी. आम्ही त्यांना स्पष्टपणे सांगितलं की तुम्हाला राहता येण्यासाठी तुमच्या सोबत कोणीतरी मोठं लागेल, आणि मग आता सध्या मोठ्यांकडे एवढा वेळ नाहीये, मग आता कसं करायचं. तर ते म्हणाले की आम्हाला नाहीतरी पुढे गेल्यावर आमचं आम्हाला जमलं पाहिजे, तर आम्हाला हीच एक संधी मिळू शकते का की आता आम्हीच आमचं ठरवू आणि आम्हाला कोणत्याच मोठ्या व्यक्तीचं सुपरविजनची गरज नाही पडणार असे आम्ही वागू, तर चालेल का. तर आज ते आम्हाला असा प्लॅन सबमिट करणार आहे ज्याच्यात त्यांनीच बनवलेला शेड्यूल राहणार आहे, त्यांनीच बनवलेले रूल्स राहणार आहे, आणि जर ते रूल्स पाळले गेले नाही तर त्यांना काय शिक्षा व्हायला हवी हे पण तेच ठरवणार आहे. आता मी एक्सायटेड आहोत, आपला कॉल झाल्यावर ते लोक आम्हाला ते दाखवणार आहेत की त्यांनी. त्यामुळे मुलं स्वतःची काळजी घेऊ शकलेले जर मुलं तयार झाले, त्यामुळे मग मोठं झाल्यावर ते सगळंच व्यवस्थितपणे करू शकतील असं एक विश्वास. वा, हे आणखीन एक म्हणजे खूप छान गोष्ट तुम्ही सांगितली. आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे येताना काही 2-3 प्रश्न आणखीन मला विचारावेसे वाटतात. त्यातला एक असा की तुम्हाला म्हणजे शाळेला आता शाळेचं नाव होत आहे किंवा शाळेला पुरस्कार वगैरे जर काही मिळाले असतील आणि एक ओळख काहीतरी शाळेची तयार होत जाते, तर याबद्दलचा काही अनुभव असेल तर तो नक्की सांगा. हो, काही म्हणजे शाळेत काही पुरस्कार जे मिळाले त्यातले काही काहींची जागा आमच्या मनात अजून जास्त स्पेशल आहे. पण म्हणजे रमाबाई रानडे शिक्षण प्रबोधन पुरस्कार किंवा महर्षी कर्वे शिक्षण संस्थेकडूनचा पुरस्कार किंवा काही असे कार्यक्रम ज्याच्यात आमच्या अशाच स्टेजवरून मुलाखती झाल्या. आता पुरस्कार एवढं काम अजून मोठं व्हायचं हे आम्हाला नक्कीच माहितीये, पण याची कोणीतरी नोंद घेत आहे याचा एक समाधानही वाटतं. त्याच्यामुळे हे कळत जातं की आपण राईट ट्रॅकवर आहोत. दुसरी एक गोष्ट की जसं सचिनने सांगितलं की शाळा समाज पोषित आहे, त्यामुळे समाजाला एक पावती दरवेळेस मिळते की अच्छा या संस्थेने यांना रेकॉग्नाइज केलं का, म्हणजे काहीतरी चांगलं काम असेल. त्यामुळे जेव्हा शाळा समाज पोषित असते तेव्हा आणि जेव्हा नॉन कमर्शियल ऍस्पेक्ट असतो शाळेचा किंवा पर्पज असतो, तेव्हा अशा पुरस्कारांचे सोहळे जे 2 तास किंवा 1.5 तासात शाळा 300-400 लोकांपर्यंत पोहोचते किंवा 1000 लोकांपर्यंत पोहोचते, किंवा काही शाळेवर आलेले लेख नागपुरातल्या किंवा नागपूरच्या बाहेरच्या लोकांनी पब्लिश केलेले असतात, किंवा जसं आता पुण्यातली सुनिधी पब्लिकेशन किंवा अजून काही पुण्यातले पण पुरस्कार जे आम्हाला कोणत्या संस्थेकडून पुरस्कार मिळाला सो नागपुराच्या बाहेर सुद्धा शाळा या निमित्ताने पोहोचते आणि एका 2 तासाच्या कार्यक्रमात इतक्या लोकांपर्यंत पोहोचते. त्यामुळे आम्ही काही अवॉर्ड वापसी वगैरे काही करत नाही, आम्ही जाऊन अवॉर्ड घेतो आणि हे कबुली पण असतेच की अवॉर्ड आमच्या नावाने मिळतोय, पण तो आहे इतक्या सगळ्यांचा जे ऑन द फील्ड काम करतात. आणि असे अनेक
लोक सुद्धा आहेत, म्हणजे जे लोक आमच्या पाठीशी आहेत. कुठलाही फोन केला की शाळेत वादळ आलं आणि आमच्या शाळेतल्या क्लासरूमचे छप्पर उडाले, तरी कितीतरी लोक समोर आले आणि त्यांनी लगेच आम्हाला तो निधी मिळवून दिला, ज्याच्याने ते छप्पर पुन्हा लागलं. एका फोन कॉलनी किंवा एका व्हॉट्सअप मेसेजनी सुद्धा ही मदत मिळते. हे कुठेतरी पावती असते की लोकांचा आपल्यावर विश्वास आहे. हे किती छान. मला तुम्ही आता जे उत्तर दिलं ना, त्यातलं सगळ्यात जास्त काय आवडलं माहितीये का, ते म्हणजे तुमचं असं म्हणणं की कुठला पुरस्कार तो कोणत्या संस्थेने दिलाय, म्हणजे तुमच्यासाठी त्या गोष्टीचं काही खूप असं महत्वच नाही आहे. ठीक आहे, दिलाय कोणीतरी, आपण आपलं काम करत राहायचं, आणि जर आपल्याला छान पुरस्कार मिळाला, कौतुक झालं, तर त्यासारखा दुसरा आनंद तो काय, नाही का. पण तुमचा साधेपणा जो आहे किंवा तुमच्या कामाप्रतीचं तुमचं जे डेडिकेशन आहे ते यातनं आपल्याला खूप प्रकर्षाने दिसतंय. तर आपण आता आपल्या या कार्यक्रमाच्या शेवटच्या प्रश्नाकडे वळूया. मला वाटतं माणिकताई आपल्याला परत जॉईन झाले आहेत. मध्ये काहीतरी त्यांना थोडासा इश्यू आला होता आणि आता त्या आपल्या सोबत आहेत. माणिकजी, तुम्हाला आवाज येतोय आमचा? ओके. आपला शेवटचा प्रश्न तुम्हाला दोघांना आहे. आतापर्यंतचे प्रश्न विचारताना बरेचदा कसं झालं की काही प्रश्न विशेषतः सचिनजींना, मग काही प्रश्न भाग्यश्रीजींना असं आपण केलं होतं. पण हा जो प्रश्न आहे हा तुम्हाला दोघांनाही आहे. आणि तो प्रश्न असा की मग बोलण्यात तुमच्या पण हा उल्लेख आला की आपल्याला आपल्या अवतीभोवती असे बरेच लोक दिसत आहेत आता की जे असं काहीतरी सेवा कार्य करू इच्छितात. विशेषतः खूप आनंदाची गोष्ट आहे ही आपल्या देशासाठी की आजची तरुण पिढी हा विचार करते की आपलं देशाबद्दल काहीतरी कॉन्ट्रीब्युशन असलं पाहिजे. मग ते कॉन्ट्रीब्युशन म्हणजे फक्त आपण त्या देशात राहतोय, आपण तिथे कमाई करतोय, आपण एक उत्तम नागरिक बनण्याचा प्रयत्न करतोय एवढं नाही, तर त्याच्या पलीकडे जाऊन आपण जे म्हणतो की तन समर्पित, मन समर्पित और यह जीवन समर्पित, चाहता हूं देश की धरती तुझे कुछ और भी दूं. तर हा जो भाव आहे, हा भाव मनात ठेवणारे बरेच तरुण तरुणी आज आपल्याला दिसत आहेत. तर या सगळ्यांना तुम्ही काय सांगाल? तुम्ही या क्षेत्रातले अनुभवी आहात, त्यामुळे तुम्हाला निश्चितच हे खूप एक हा छान संदेश सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा अधिकार आहे. तेव्हा तुम्ही बोलणं फार आवश्यक आहे या विषयावर. मी मला एक असं वाटतं की कुठलंही काम करण्याच्या आधी किंवा अगदी आधी नाही, सायमल्टेनियसली सुद्धा एक स्वतःला ओळखणे अत्यंत गरजेचं वाटतं. कारण की तो एक पाया वाटतो मला. कुठली पण गोष्ट मग करताना तो एक विश्वास असतो की जेव्हा मी स्वतः हे पण ओळखते की मी कुठे कुठे नाजूक आहे, कोणची कोणची माझी स्ट्रेंथ आहे. मला पण कधी कधी भीती वाटू शकते, मला पण कधी कधी खूप कॉन्फिडन्स असू शकतो, मला पण काय काय जमतं आणि काय काय नाही जमत, आणि काय काय मला इम्प्रूव्ह करायचं आहे. ही एक गोष्ट म्हणजे स्वची ओळख मला एक खूप महत्वाची गोष्ट वाटते नवीन पिढीसाठी. दुसरं, मला काय हवं आहे आणि माझ्यासाठी महत्वाचं काय याची जाण सतत सतत स्वतःला देणे. आणि माझं आयुष्यात ध्येय काय, मला करायचं काय, माझ्यासाठी काय आनंद देणार असतो. त्यामुळे आनंदाची आणि सुखामधली जी काही छोटीशी थिन लाईन आहे त्याच्यात हे करता येणे, फरक करता येणे की टेम्पररी सुखापेक्षा शाश्वत आनंदात काय काय फरक आहे तो कळणं एक मला गरजेचं वाटतं. दुसरं एक वाटतं की अध्यात्म एक अत्यंत गरजेची गोष्ट वाटते, कारण की तो एक खूप स्ट्रॉंग पाया वाटतो. कुठलं पण डिसिजन घेताना मग आपला डिसिजन कमीत कमी चुकेल याची आपल्याला खात्री असते, जर आपण त्याला स्वतःच्या पलीकडे जाऊन इतरांसाठी जेव्हा आपण विचार करतो तेव्हा. पण ते इतरांसाठी विचार करणं इतकं सोपं नसतं, त्याच्यासाठी काहीतरी एक लागतं.
आणि ते लागणं म्हणजेच मला अध्यात्म वाटतं. म्हणजे सचिनला जसं रामकृष्ण मिशन तो म्हणजे बऱ्यापैकी त्यातले पुस्तकं वाचले आहेत किंवा त्यातल्या आत्ताही लोकांना ऐकतो, स्वामी सर्वप्रियानंदांना ऐकतो किंवा आम्ही दोघं मिळून काही काही लोकांना ऐकतो, किंवा माझे आई वडील चिन्मय मिशन म्हणजे स्वामी चिन्मयानंदांचे गीतेला आम्ही पण वाचतो, ते पण वाचतात. आणि त्यांनी म्हणूनच इतक्या सुरुवात आधीच व्हॉलेंटियर रिटायरमेंट घेऊन शाळा सुरू केली, कारण की त्यांना वाटत होतं की जी काही गीता आपण वाचली आहे ती या आयुष्यातच आपल्याला त्याचं काहीतरी इम्प्लिमेंटेशन व्हायला हवं. तर मला वाटतं की एक तर अध्यात्म, दुसरं त्या अध्यात्मातून घडणारी जी काही स्वतःची ओळख आहे ती, तिसरं कशावर तरी विश्वास. मग तो देवावरच असणं गरजेचं नाही, देवावर असू ज्याला अनुभव आलेला आहे किंवा प्रचिती झालेली आहे त्याचा देवावर असू शकतो, पण देवावर नसेलच ठेवायचं. कारण की कधी कधी कळतच नाही बरेच आता लोकांना की ठेवावा की नाही ठेवावा वगैरे वगैरे असे भरपूर प्रश्न असतात. पण ठीक आहे, पण मग आपल्याला निसर्गावर ठेवता येईल का तो विश्वास, किंवा युनिव्हर्सवर ठेवता येईल का तो विश्वास, किंवा लोकांवर ठेवता येईल का, पण अगदीच नाही तर मग स्वतःवर तरी ठेवता येईल. तसा कुठेतरी तो विश्वास असेल, ही तिसरी गोष्ट. आणि चौथी गोष्ट तीच की माझ्यासाठी मला काय महत्वाचं आहे, माझ्या आयुष्याचं ध्येय हे माझ्या लोकांसाठी मी काय काय करू शकते. मग माझे लोक म्हणजे कोण, तर माझं कुटुंब, माझं गाव, माझं देश आणि माझं पर्यावरण. या 3-4 गोष्टींकडे आत्ताच्या पुढच्या पिढीला किंवा युवकांना लक्ष दिलं तर समाधानी आयुष्य जगता येईल असं मला वाटतं. मला असं वाटतं की आपला जो वैयक्तिक ध्येय असतो तो राष्ट्रीय ध्येयाशी जोडला गेला. ही एक गोष्ट जर झाली, प्रत्येकामध्ये आली, तर आपल्या देशासाठी त्याच्यापेक्षा चांगली गोष्ट काही असू शकत नाही. पण त्याची सुरुवात कुठेतरी कोणाला तरी करावी लागेल, आणि ती सुरुवात यंग लोकांनी केलेली खूप बरी. आणि झोकून काम करण्याची तयारी पाहिजे, मग कोणतंही क्षेत्र असो, ते सामाजिक क्षेत्र असो की तुमचं कॉर्पोरेट क्षेत्र असो, कुठेही असो, झोकून काम केल्याने जो आनंद मिळतो तो केल्याशिवाय कळणारच नाही. आणि आपण बऱ्याच कारणांमुळे सगळेच लोक सामाजिक क्षेत्रातच पूर्णपणे काम करतील असं शक्य नाही, आणि असं होणारही नाही. पण तरी सुद्धा आपल्या वैयक्तिक जीवनात एक तरी कार्य आपण असं हाती घेतलं पाहिजे जे आपण निस्वार्थपणे रोज करतो. मग ते आपल्या परिवारासाठी सुद्धा असू शकतं, आपल्या समाजासाठी सुद्धा काहीतरी असू शकतं. तर एक डेडिकेटेड वेळ दिवसाला 1 तास असेल, अर्धा तास असेल, आठवड्याचा असेल, तर एक ठरवून प्रत्येकाने द्यायची सुरुवात तरी करायला पाहिजे. आणि शेतीमध्ये जसं कल्टिवेशन असतं तसं हे कल्टिवेशन ऑफ माइंड, कल्टिवेशन ऑफ हॅबिट्स ते हळूहळू होतं. आणि जेव्हा आपण झोपून काम द्यायला सुरुवात करतो किंवा आपलं सगळं देऊन काम करायला सुरुवात करतो, तर आपल्याला लक्षात येतं की आपल्याला जास्त मिळत आहे, आणि आपल्याला जे मिळत आहे त्याचा जो आनंद आहे, म्हणजे जे इनटँजिबल गोष्टी आहे, तर ते अनुभवायला सुरुवात कुठेतरी छोट्या छोट्या रूपाने केली पाहिजे. आठवड्याचा असेल, महिन्याचा असेल, दिवसाचा असेल, तर इथून कुठून तरी ती सुरुवात झाली पाहिजे मला असं वाटतं. आणि असं एक तरी झाड असं लावावं ज्याच्या छायेत कदाचित आपल्याला बसता येणार नाहीये याची पण खात्री आहे, पण ते निरंतरपणे, आणि जसं म्हणाला की सातत्याने जर असं जर लावत गेलं तर मजा जास्त आपल्याला त्या आणि समाधान. एक खूप मोठा विचार मांडलाय तुम्ही. सत्य शिवाहून सुंदर असणारं ज्ञानदानाचं व्रत घेऊन, लौकिक अर्थानं भौतिक सुखांचा त्याग करून शिक्षणाचं सेवाव्रत चालवणारे तुम्ही दोघं, यांचं किती कौतुक करावं तितकं कमीच आहे. त्यांचे विचार, त्यांची मूल्य, त्यांचे आदर्श, हे सगळं ऐकून खूप भारावल्यासारखं झालंय. आपण मानतो आणि म्हणतो सुद्धा की शिक्षक हा समाजाचा, भविष्यातल्या पिढीचा शिल्पकार आहे. पण असे तळमळीनं काम करणारे सेवाव्रती शिक्षक लाभणं हे त्या परिसराचं, तिथल्या विद्यार्थ्यांचं भाग्य आहे. आजच्या तरुणांनी कुठल्या तरी सिनेनटाचं किंवा नटीचं, क्रिकेटवीराचा आदर्श न ठेवता या दोघांचा आदर्श ठेवून जर त्यांना अनुसरण केलं त्यांचं, तर आपल्या ग्रामीण समाजाचं चित्र बदलायला वेळ नाही लागणार. तुम्ही दोघांनी बघितलेली स्वप्न पूर्णतः साकार करता यावीत अशाच शुभेच्छा आम्ही आम्हा सगळ्यांच्या वतीनं पुन्हा एकदा देते. खूप खूप धन्यवाद.
तुम्ही तुमच्या व्यस्त दिनचर्येतून आमच्यासाठी वेळ काढलात, नव्या विचारांची ओळख करून दिली आणि मुख्य म्हणजे उदाहरणासह हे पटवून दिलं की आदर्श हे फक्त विचार करण्यापुरते मर्यादित नसतात, तर ते कृतीत आणताही येतात. मला असा विश्वास आहे की आपली चर्चा जरी इथेच संपत असली तरी आपल्या प्रेक्षकांच्या मनात ती नक्कीच रुजली असेल. तुमचे विचार रुजले असतील आणि त्या विचारांवर ते नक्कीच विचार करतील. म्हणजे समजा उद्या कुणा माझ्या पिढीच्या मुलांनी जर का असं विचारलं, म्हणजे माझ्या मुलांनी किंवा मुलींनी असा विचार केला की आई मी असं करू का, तर मी एकदम नाही म्हणण्याऐवजी आधी विचार करीन आणि मग परवानगी देईन. तुम्ही इथे आलात आणि आमच्याशी बोललात यासाठी मी लोकरथ प्रकाशनाच्या वतीनं तुम्हा दोघांचेही मनापासून आभार मानते. आपला हा कार्यक्रम बघणाऱ्या प्रत्येक सुजाण प्रेक्षकाचेही आभार, कारण त्यांच्या प्रतिक्रियाच आम्हाला बळ देत असतात. तर रसिका हो, 5 सप्टेंबरला झालेल्या शिक्षक दिनाच्या निमित्तानं आयोजित केलेल्या या चर्चासत्रात आपण सलग 5 दिवस वेगवेगळ्या 9 शिक्षकांशी बातचीत केली. हे सत्र इथेच तात्पुरतं थांबलं जरी असलं तरी अशाच प्रकारच्या निरनिराळ्या उपक्रमात आपण वारंवार भेटणार आहोत. उद्यापासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देते आणि इथेच थांबते. धन्यवाद. मला सुद्धा म्हणजे आम्हाला सुद्धा लोकव्रत प्रकाशनचे खूप खूप आभार मानावेसे वाटतात, कारण की आम्हाला या इंटरव्ह्यूसाठी किंवा या टॉकसाठी योग्य मानलं. त्यामुळे खूप खूप धन्यवाद. तुमच्यामुळे म्हणजे शाळा अजून जास्त प्रेक्षकांपर्यंत किंवा लोकांपर्यंत पोहोचेल याच्यासाठी मनपूर्वक आभार. आणि आम्ही जे काही आज तुम्हाला दिसलो किंवा कळलो, याच्या मागे ज्या ज्या लोकांमुळे आम्ही जे काही आता आहोत, म्हणजे आमच्या आई वडिलांपासून सुरू होऊन असे न दिसणारे चेहरे, ज्यांच्यामुळे आम्हाला जे काही कळलंय त्या सगळ्या लोकांना पण मी मनातल्या मनात आठवून धन्यवाद म्हणते.